आपण मोसंबीच्या बागेमध्ये उभा आहे मित्रांनो. हे मोसंबीची बाग आहे आपला. आणि मोसंबीचं एक काय झालं मित्रांनो, की गळ होती म्हणून लोकांना काय केलं की बुवा बाग उपटून टाकले. पण त्याचं व्यवस्थित जरा आपण व्यवस्थापन जर केलं तर काही अडचण नाही मित्रांनो. आणि मी जवळजवळ 3 वर्षापासून याला जैविक वापरतो मोसंबीच्या बागेला. आणि आपली सगळी शेती म्हणजे जैविकवर आहे. मोसंबीची पुरी बाग आपली जैविकवर आहे. आणि आपण त्याच्यात कसं आहे की 70% जैविक वापरतो आणि 30% रासायनिक वापरतो. आता याच्यामध्ये फरक हा आहे मित्रांनो, की मोसंबीची गळ व्हायची कारणं काय आहे की आपण काय करतो, शेतकरी लोक दुकानदार आपल्याला औषध देतात आणि आपण दुकानदाराकडे जातो व सांगतो आमची मोसंबीची गळ चालू आहे. मग ते आपल्याला औषध देतात, आपण येऊन फवारतो, आहे की नाही. आणि फवारल्यानंतर काय होतं की बुवा त्याचा काही रिझल्ट आपल्याला मिळत नाही, म्हणजे माणूस वैतागून जात आहे. तर त्याला कारण एक हे मित्रांनो, का जसं आपल्याला वरून फवारणीची गरज आहे तसं खालून पण आपल्याला जमिनीतून औषध देणं गरजेचं आहे. तर मोसंबीच्या बागेला इनलाईन ड्रीप हे आवश्यक आहे. म्हणजे दोन्ही बाजूना इकून बी पलीकडून बी 2 नळ्या त्याला आवश्यक आहे. आणि आपण ज्यावेळेस फवारणी करतो त्याच्या आधी 4-5 दिवसांच्या आधी बुरशीनाशक म्हणा, बाकी तुमचं टॉनिक म्हणा, हे ज्या गोष्टी आपल्याला ह्या ड्रीपद्वारे सोडणं गरजेचं राहतं. त्याच्यामुळं गळ कमी होती. आणि दुसरी गोष्ट, आपण बागेमध्ये तणनाशक फवारायचं नाही. कारण काय होऊ राहिलं, आपण तणनाशक फवारू जे जमिनीमधले जे घटक आहे, म्हणजे जे जीवाणू आहे, हे पण त्या तणनाशकनं मारले जाऊ राहिले. म्हणजे मातीचा पण नाश होऊ राहिला. आणि त्याच्यामुळं काय होऊ राहिलं की जी गळ आहे मोसंबीची, ही गळ होऊन जाते. आणि दुसरी गोष्ट, आपण गवताला भ्यायचं नाही. गवत किती मोठं हो द्या, गवत वाढू द्या, त्याला कटरच्या सहाय्यानं कट करा. उलट ते कट करून आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जर टाकलं मित्रांनो, तर त्यानं काय होतं, त्याचं कार्बन डायऑक्साईड तयार होऊन जातं. म्हणजे जे झाडाला जे कार्बन लागतं ते त्याच्यापासून त्याला मिळतं. म्हणजे त्याच्यामुळं ती मोसंबीची गळ होत नाही आणि मोसंबीची झाडं बी क्वालिटी बाज राहतात. म्हणजे पहिली गोष्ट काय सांगितली मी, की खालून बी आपल्याला यांना औषध सोडणं गरजेचं आहे. जसं आपण वरून फवारणी करतो तसं खालून बी खतं हे ते सोडण्यासाठी आपल्याला ड्रीप आवश्यक आहे. दुसरी गोष्ट की बुवा तणनाशक हाणायचं नाही. गवत केवढं बी होऊ द्या, त्याला कट करा, कटरच्या सहाय्यानं कट करायचं आणि तिथंच पडून द्यायचं. म्हणजे त्याच्यापासून कार्बन तयार होतं आणि कार्बन त्या झाडाला आवश्यक असतं. म्हणजे हे झाले आपल्या महत्त्वाच्या ज्या टिप आहे मित्रांनो. आणि जैविक याच्यासाठी करायचं की आपल्या मातीचा पोत सुधारला पाहिजे. रासायनिक खतं टाकू आपण मातीचा पोत लई इतक्या खालच्याला नेऊन ठेवला आहे की आपली माती म्हणजे आपली शेतीचे आपण स्वतः नुकसान करून राहिलो. तर हे जे मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला बळीराजा ब्लॉगला सबस्क्रायबर करा जाजा आणि लाईक करा जाजा. मी नेहमी अशी